भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक, मी बाबाची सेविका ज्योती जगने तुमच्यासमोर एक अनुभव सादर करीत आहे। हे अनुभव आहे गाव नेरला, तहसील रामटेक, जिल्हा नागपूर। आणि ज्यांच्यासोबत हे अनुभव घडले आणि बाबाची किती मोठे बाबांनी शब्द पकडल्यानं कसं काय घडलं त्यांच्यासोबत, त्यांचं नाव ईश्वररावजी रोहनकर आणि त्यांची पत्नी सविताबाई रोहनकर। त्यांना एक लहान मुलगी होती। पहा सेवकांनो, ती बाई सविताबाई शेतावर काम करायला निघायला बसली, तेवढ्यात ती मुलगी घरी रडायला बसली। ईश्वररावजी रोहनकर काय म्हणतात पत्नीला, अगं ते मुलगी रडत आहे, तिला दूध पाज। ती काय म्हणते पहा शेवकीन, सविताताई काय म्हणते, मी नाही पाजत, मी शेतावर चालली। पहा शेवकांनो, तिने दूध पाजलं नाही मुलीला। मुलगी खूप रडत होती। पत्नीने शब्द सोडले, पतीने हात सोडले। पत्नी शेतावर गेली। साईडला काम करणाऱ्या त्यांच्यासोबत जे बाया होते ते काय म्हणतात तिला, कशाचं भांडण आहे का, काय झालं तुमच्या इथं? ती शब्द कशी वापरते आणि बाबांनी कसे शब्द पकडलं पहा। बाबाची किती मोठी जागृत शक्ती आहे आणि शब्द कसे पकडला बाबांनी। काय म्हणते सविताबाई त्या बायांना, आमच्या घरच्या डोम्या नाग डसला। पहा शेवकानं, ती घरी आली आणि दुसऱ्या दिवशी शेतावर काम करायला गेली। पहा शेवकानं, तिचे शब्द भगवंतांनी कसे पकडले। त्या बाईला डोम्या नाग डसला आणि जागेवरच तिचं मृत्यू झालं। पहा, म्हणून शब्द सांभाळून बोला, शब्दच परमेश्वर आहे। सत्य, मर्यादा, प्रेमाचे आचरण ठेवा आणि 4 तत्व 3 शब्द 5 नियमांचा पालन करा, तर घरी काही दुःख येणार नाही। आणि शब्द सांभाळून बोला। सर्वांना माझा नमस्कार जी।